ग्रिफोस एनर्जीच्या संस्थापिका, संचालिका, शिक्षणतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्व डॉक्टर उषावती शेट्टी यांना मॉरिशस येथे आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 11व्या MSQCC आंतरराष्ट्रीय युवा गुणवत्ता सुधार परिषद 2026 मध्ये राज्य अतिथी म्हणून सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला। या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उत्कृष्टता, नवोपक्रम, नेतृत्व आणि आंतरसांस्कृतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील प्रतिनिधी, शिक्षक, युवा नेते, सरकारी अधिकारी आणि गुणवत्ता तज्ज्ञ एकत्र आले होते। जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करताना डॉक्टर शेट्टी यांनी परिषदेदरम्यान अनेक उच्चस्तरीय शैक्षणिक आणि नेतृत्वविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले। त्यांच्या ह्या दौऱ्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मॉरिशसच्या स्टेट हाऊसला दिलेली भेट। या भेटीदरम्यान भारत आणि मॉरिशस यांच्यातील मजबूत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांना तेथील दिग्गज राष्ट्रीय नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। या भेटीतील एक खास क्षण म्हणजे डॉक्टर शेट्टी यांची मॉरिशस प्रजासत्ताकाचे परराष्ट्र व्यवहार, प्रादेशिक एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री धनंजय रामफुल यांच्याशी झालेली भेट। या संवादादरम्यान भारत आणि मॉरिशसमधील शैक्षणिक मुत्सद्देगिरी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दोन्ही देशातील नागरिकांमधील भागीदारीच्या वाढत्या महत्त्वावर भर देण्यात आला। भारताचे शैक्षणिक उत्कृष्टतेतील योगदान आणखी वाढवत डॉक्टर शेट्टी यांना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक आणि मास्टर ट्रेनर म्हणून आमंत्रित करण्यात आले। या दरम्यान त्यांनी मॉरिशसमधील 4 प्रमुख शाळेतील शिक्षकांसाठी ट्रेन द ट्रेनर्स या कार्यक्रमाची धुरा सांभाळली। या व्यावसायिक विकास सत्रांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, भविष्यासाठी सज्ज अध्यापन पद्धती आणि शिक्षकांना वर्गखोलीत परिवर्तनात्मक नेता बनवण्यासाठी सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले। या प्रशिक्षण कार्यक्रमाला शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। तसेच सत्रादरम्यान सादर केलेल्या व्यावहारिक धोरणाचे, संवादी शिक्षण अनुभवाचे आणि जागतिक दृष्टिकोनाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले। डॉक्टर शेट्टी यांना आंतरराष्ट्रीय ज्युरी पॅनलच्या सन्माननीय सदस्य म्हणूनही आमंत्रित करण्यात आले होते। त्यांनी वादविवाद, वक्तृत्व, केस स्टडी, पोस्टर सादरीकरण आणि कवी संमेलन ह्यासारख्या विविध स्पर्धांचे मूल्यमापन केले। त्यांच्या दांडग्या अनुभवाचे आणि निष्पक्ष मूल्यमापनाचे स्पर्धक आणि आयोजकांनी भरभरून कौतुक केले। ह्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची प्रतिमा आणखी मजबूत झाली। या परिषदेतील सर्वात प्रेरणादायी क्षणांपैकी एक म्हणजे मॉरिशस आणि भारताचे मान्यवर, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध देशातील प्रतिनिधी यांच्यासह आंतरराष्ट्रीय श्रोत्यांना संबोधित करण्याची डॉक्टर शेट्टी यांना मिळालेली संधी। त्यांच्या भाषणात शिक्षणाची परिवर्तनात्मक शक्ती, नेतृत्व, नवा उपक्रम आणि भावी पिढ्यांना घडवण्यात शिक्षकांची जबाबदारी यावर भर देण्यात आला। उपस्थितांनी त्यांच्या प्रभावी आणि मार्गदर्शक संदेशाचे टाळ्यांच्या गजर करत कौतुक केले। या प्रसंगाला ऐतिहासिक महत्त्व जोडताना डॉक्टर शेट्टी यांनी 115 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या आणि भारतीय समुदायाशी अत्यंत जवळीक असलेल्या आर्य सभा मॉरिशस या ऐतिहासिक संस्थेत उपस्थितांना संबोधित केले। गेल्या काही दशकात अनेक प्रख्यात भारतीय नेत्यांचे स्वागत करणाऱ्या ह्या वास्तूला विशेष भावनिक महत्त्व आहे आणि ही वास्तू भारत आणि मॉरिशसमधील कायमस्वरूपी मैत्रीचे प्रतीक आहे। शैक्षणिक सत्राच्या पलीकडे जात ह्या परिषदेत मानवता, संस्कृती आणि सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करण्यात आला। डॉक्टर शेट्टी यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सहकार्य करणाऱ्या संस्थेच्या मदतीने आयोजित वॉक इन द डार्क या प्रेरणादायी उपक्रमात भाग घेतला। यातून त्यांनी सहानुभूती, सर्वसमावेशकता आणि सुलभ समुदायाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले। हा कार्यक्रम जगभरातील प्रतिनिधींना एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला। या परिषदेत मॉरिशसचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही रंगतदार सांस्कृतिक संध्याकाळच्या माध्यमातून प्रत्यास आला। येथे प्रतिनिधींनी संगीत, नृत्य, खाद्य, संस्कृती आणि अर्थपूर्ण संवादाच्या माध्यमातून विविधतेचा उत्सव साजरा केला। या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे आंतरराष्ट्रीय मैत्री अधिक दृढ झाली आणि भौगोलिक सीमा असूनही राष्ट्रांना एकत्र जोडणाऱ्या सामूहिक मूल्यांवर प्रकाश पडला। संपूर्ण परिषदेदरम्यान डॉक्टर शेट्टी यांनी भविष्यासाठी सज्ज शैक्षणिक संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, संस्थात्मक नेते आणि गुणवत्ता तज्ज्ञांशी संवाद साधला। तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती, नेतृत्व दृष्टिकोन आणि सहकार्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण केली।
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना डॉक्टर शेट्टी यांनी मॉरिशसचे वर्णन अत्यंत आपुलकी, आतिथ्य आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश म्हणून केले. त्या म्हणाल्या की भारतापासून हजारो किलोमीटर दूर असूनही मला कधीही घरापासून दूर असल्यासारखे वाटले नाही. येथील खोलवर रुजलेला भारतीय सांस्कृतिक वारसा, मॉरिशसच्या लोकांनी दिलेला आदर आणि आयोजक व प्रतिनिधींकडून मिळालेले प्रेम यामुळे हा दौरा अत्यंत स्मरणीय ठरला. आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय शिक्षणाचे प्रतिनिधित्व करण्याच्या त्यांच्या निरंतर प्रवासातील हा सहभाग म्हणजे आणखीन एक अभिमानास्पद टप्पा आहे. सी4 एनर्जीच्या संस्थापिका संचालिका म्हणून आपल्या कार्याच्या माध्यमातून डॉक्टर उषावती शेट्टी जागतिक शैक्षणिक भागीदारी मजबूत करणे, दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि सीमापार युवा नेतृत्वांना प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार्य, युवा नेतृत्व, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नवीन कटिबद्धतेसह परिषदेची सांगता झाली. डॉक्टर शेट्टी यांच्या योगदानाचे भारताच्या शैक्षणिक उत्कृष्टता आणि जागतिक सहभागाचे प्रतिबिंब म्हणून सर्वत्र कौतुक करण्यात आले.